आयुरा. डॉक्टर, मला काहीच ऐकायचं नाही. मला तिला घरी न्यायचं आहे. तुम्ही डिस्चार्ज प्रोसिजर करायला घ्या, आयुषने रागानेच सांगितलं. इथून पुढे आयुषचं बोलणं ऐकून डॉक्टर थोडे वरमले. त्यांनी सगळ्या गोष्टी स्मूथली होण्यासाठी त्याला जास्त फोर्स केला नाही. ओके सर, डिस्चार्ज प्रोसिजर करून घेतो, डॉक्टर म्हणाले आणि इंटरकॉमवरून कॉल करून त्यांनी नर्सला आयुराचे डिस्चार्ज पेपर तयार करायला सांगितले. आयुषला मात्र फुल डाऊट होता की डिस्चार्ज न देण्यामागे अधिराजचाच काहीतरी हात असेल. पण त्याला शांततेत घेणं गरजेचं होतं. आता काही त्याने जास्त वाढवलं तर अधिराजला डाऊट येणं शक्य होतं. आयुष जसं निघून गेला तिथून तसं डॉक्टरने लगेचच अधिराजला फोन केला. डॉक्टरांचा कॉल बघून अधिराज लगेच आपल्या ऑफिसच्या मागच्या खोलीमध्ये निघून गेला. मागचं दार घट्ट लावून घेतलं. सर, आयुष जबरदस्ती डिस्चार्ज घेत आहेत, डॉक्टर एकदम हळू आवाजात बोलले. तुम्हाला काही माशा मारायला पाळतो मी? 3 ते 4 दिवस तुम्ही थांबू शकला नाहीत? एक गोष्ट तुम्हाला धड करता येत नाही? अधिराज डॉक्टरांवरच चांगला बरसत होता. सॉरी सर, पण ते जास्तच घाई करायला लागले, त्यामुळे माझ्याकडे काहीच ऑप्शन राहिला नाही, डॉक्टरांनी घाबरतच सांगितलं. ओके, द्या त्यांना डिस्चार्ज, अधिराजने रागात बोलून फोन ठेवून दिला. आज निधी कामाला गेली होती. अधिराजला असं आपल्या समोरून उठून जाताना बघून तिला थोडा संशय आला त्याच्यावर. तो गेला त्या दिशेने तिने पाहिलं, पण त्या खोलीतून काहीच ऐकायला येणार नव्हतं हे माहीत होतं तिला. त्यामुळे तिने जास्त टेन्शन घेतलं नाही. तो लगेचच बाहेर आला होता, पण डोळ्यात राग दिसत होता. आपला राग निधी समोर काढू शकत नव्हता तो. थोडा वेळ 2-3दा मोठ्याने श्वास घेतल्यावर तो स्वतःला नॉर्मल करू शकला होता. निधी, आयुरा कशी आहे आता? त्याने निधीच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत विचारलं. सकाळी आयुषने त्याला फोन केला होता, बरी आहे तब्येत म्हणाला. आज डिस्चार्ज घेणार आहेत, निधीने सांगितलं. ओके, अधिराज म्हणाला. म्हणजे पहिल्यापासूनच ठरलेलं होतं याचं. कदाचित हॉस्पिटलमध्ये कंटाळा आला असेल याला, म्हणून इतक्या तडकाफडकी डिस्चार्ज मागत असेल. अधिराजने स्वतःच्या मनाशीच असा विचार केला. आत्ता तो थोडा रिलॅक्स झाला होता, पण आता तो निधीला त्रास द्यायला मोकळा झाला होता. निधी सकाळपासून काम करण्यात व्यस्त होती. तिने अजिबात उसंत घेतली नव्हती. बघू काय केलंस, अधिराजने निधीला विचारला. सर, हे मी पॉईंट्स काढून ठेवले आहेत, तुम्ही एकदा वाजून घेतलात तर बरं होईल. त्यामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्ही मला सांगू शकता, निधी म्हणाले. मी तुझा एम्प्लॉई आहे का तू माझी? तू मला ऑर्डर करतेस? अधिराजने तिच्याकडे रोखून बघत विचारला. निधी मात्र पूर्णपणे कन्फ्यूज झाली होती. हा असं का विचारतोय? डोक्यावर पडलं की काय? असाच तिचा चेहरा झाला होता. नो सर, तुमचं काहीतरी गैरसमज झालं आहे. मी तुम्हाला काहीच ऑर्डर नाही दिली, निधी शांतपणे म्हणाले. त्यामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्ही मला सांगू शकता म्हणालीस? अधिराज अजूनही मोठ्याने बोलत होता. नो सर, इट्स अ रिक्वेस्ट ओनली, निधी एकदम नम्रपणे म्हणाले. तिला काही हे वाढवत राहायचं नव्हतं. देन ओके म्हणत अधिराजने हात पुढे केला. तसं निधीने आपले काढलेले पॉईंट्स त्याच्या हातात ठेवले. तो एक एक पॉईंट्स वाचत होता. तसं त्याला निधीविषयी आश्चर्य वाटत होतं. खरंच तिने चांगले पॉईंट्स काढले होते. काही गोष्टी तर त्याच्याही लक्षात आल्या नव्हत्या. त्याने त्यातले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स राकेशला फोन करून लगेचच सांगितले होते आणि अंमलातही आणले होते. ओके, वेल डन. संध्याकाळी मी येईपर्यंत सगळ्या फाईल्स कंप्लीट पाहिजेत मला, अधिराज म्हणाला आणि तिथून बाहेर निघून गेला.
निधीच्या टेबलवर 12 फाईल होत्या. आत्ताच्या 2 कंप्लीट झाल्या होत्या, अजून 10 बाकी होत्या. लंच टाईम नाही घ्यायचं म्हटलं तरी 12 फाईल्स दिवसभरात ॲनालिसिस करणं सोपं काम नव्हतं. त्याचं बोलणं ऐकून तर तिचे डोळेच मोठे झाले होते, पण तिने तिचं काम करणं सुरूच ठेवलं होतं. काम करता करता कधी वेळ निघून गेला हे निधीलाही कळलं नव्हतं. जेव्हा केबिनच्या डोअरवर नॉक झालं ना, तेव्हा तिने बाहेर बघितलं. नित्या तिला जेवायला बोलवायला आली होती. तेव्हाच तिने घड्याळाकडे बघितलं. घड्याळ 1:30 वाजून गेला होता. असं निधीने सर्व फाईल्स ठेवल्या आणि जेवायला निघून गेली. ती केबिन बाहेर गेली तसं आदिराजने सांगितल्याप्रमाणे अजून 2 ते 3 फाईल राकेशने आणून त्यामध्ये ठेवल्या. तिने सकाळीच तिला दिल्या गेल्या होत्या तेव्हाच त्या मोजल्या होत्या फाईल्स. आता वाढलेल्या फाईल ती मोजणार होती की नाही देवासच ठाव. निधी जेवून लवकरच आली आणि पुन्हा कामाला लागली. तिने कामामध्ये स्वतःला झोकूनच दिलं होतं. संध्याकाळ झाली तरी तिच्या फक्त 7च फाईल झाल्या होत्या. पण ती खूप दमली होती, पण थांबली नव्हती. तिला केबिनचा दरवाजा पुन्हा खुलताना आवाज आला. तेव्हाच तिचं लक्ष विचलित झाला. नाहीतर ती फाईलमध्ये पूर्णपणे गुंतून गेली होती. तिने वळून बघितलं तर तिला आदिराज केबिनमध्ये येताना दिसला. त्याचा चेहरा थोडा उतरलेला दिसत होता. त्याला बघून असं वाटत होतं की त्याने थोडीशी ड्रिंक केलीच असावी. अगदी लडखडत वगैरे नव्हता, पण त्याच्याकडे बघून कळत होतं. तो येऊन शांतपणे आपल्या खुर्चीत बसला. त्याच्याजवळ ड्रिंकचा वाससुद्धा येत होता निधीला. तिने आता फाईलकडे बघितलं. 5 दिसायला हव्या होत्या, तिथे जास्त दिसत होत्या. तिने मोजून बघितल्या तर 8 फाईल बाकी होत्या. कधी होणार एवढ्या फाईल? ती जरी 9 वाजेपर्यंत थांबली तरी शक्यच नव्हतं कंप्लीट करणं या फाईल्स. आदिराजची तर तिला अजिबात बोलूच वाटत नव्हतं. ड्रिंकचा येणारा वास तिला नकोसा झाला होता. सर, उरलेल्या फाईल मी उद्या येऊन करते, निधी त्याच्याकडे बघत म्हणाली. व्हॉट? आदिराजने कडक आवाजात विचारलं. सर, आता जायचं टायमिंग झालं आहे. राहिलेल्या फाईल मी उद्या करते, निधीने पुन्हा शांतपणे सांगितलं. नो, मला आज कंप्लीट झालेल्या पाहिजे सगळ्या फाईल, आदिराजने रागानेच बघून सांगितल्या तिच्याकडे. कारण त्याला निधीला बघितलं का समीरने मारलेली लातच आठवायची. तिच्यामुळेच तो एवढी हिंमत करू शकला होता. म्हणून निधीचा काही केल्या मनातून राग कमी होत नव्हता त्याच्या. आता ड्रिंक केल्यावर तर तो अजूनच उफाळून येत होता. निधी काही बोलली नाही. तिने पुन्हा काम करायला सुरुवात केली. अजून 1.5 फाईल झाली असेल की तिला जास्तच थकवा जाणवू लागला. आता जवळजवळ 8-8.5 फाईल्स झाल्या होत्या, पण पुढे काम करायला तिचं मन करत नव्हतं. तिने एकदा आदिराजकडे बघितलं तर तो फोनमध्ये काहीतरी करण्यात व्यस्त होता. काय करू, याला न सांगताच निघून जाऊ का, असाही एक विचार निधीच्या मनात डोकावून गेला. पण पुन्हा जर पनिशमेंट द्यायला हा उभा राहिला आदिराज तर काय करायचं. तिने पुन्हा खाली मान घालून काम करायला सुरुवात केली. 9 वाजेपर्यंत काम करायचं ठरवलं. घरी फोन करून तिने आधीच सांगितलं होतं, त्यामुळे तिला तसं काही काळजी करायचं कारण नव्हतं. चल, मी तुला सोडतो. इतक्यात आदिराजचा आवाज आला. आदिराजने चावी घेत खुर्चीतून उठत म्हणाला होता, नो नीड, मी जाईन. ती रागातच उत्तर दिलं होतं तिने. मी तुला विचारत नाही, मी तुला ऑर्डर देतोय. त्याचं तिरसट बोलणं ऐकून तिला खरंच राग आला होता, पण वाद घालण्यात खरंच अर्थ नव्हता. अजून उशीर काढला असता तर तिला घरी जायला अजून वेळ झाला असता आणि ऑलरेडी थकायला झालं होतं.
त्यामुळे ती काही न बोलता पर्स घेऊन केबिन बाहेर पडली. दोघंही खाली उतरले तशी गाडी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. म्हणजे आज गाडी ड्रायव्हर चालवणार होता. मग हा बोका कशाला येतोय सोडायला? निधी मनाशीच विचार करत होती. तिला सोडायला येण्यामागचं लॉजिक काही निधीला कळलं नव्हतं. सर ड्रायव्हर आहेत तर मग तुम्ही कशाला येताय सोडायला? निधीने विचारलं. मी आलो तर काही प्रॉब्लेम आहे का? उत्तर न देता आदिराजने तिलाच उलट विचारलं. नाही, पण तुम्हाला उगाच कशाला त्रास ना, मी जाईन ड्रायव्हरसोबत, निधी म्हणाले. आणि नेऊन त्याने कुठेतरी तुला सोडलं तर चालणार आहे तुला? आदिराजने आत बसतच विचारलं. ड्रायव्हर असं का करेल? तुमच्या माणसांवर तुमचा विश्वास नाही का? निधीने आदिराजला विचारलं. नाही, माझा कोणावरच विश्वास नाही. लेट्स गो. आदिराज म्हणाला तशी ड्रायव्हरने गाडी सुरू केली. आदिराज सीटला टेकून डोळे मिटून बसला होता. निधी त्याच्याकडे संशयाने बघत होती. का बघतेस माझ्याकडे? बंद डोळे असतानाच आदिराजने विचारला. नाही, काही नाही, निधी गडबडूनच म्हणाली. तिला येत असलेला संशय ती काही बोलून दाखवणार नव्हती, पण त्याच्या विचारल्याने तिला भीती वाटली होती. चुकून समीरचा विचार तर नाही ना सोडलास? तिला असं एकटक बघताना बघून आदिराजने तिरकस हसत विचारला. नाही, हे मात्र निधी ठामपणे म्हणाली. आयुषने डिस्चार्ज घेऊन आयुराला घरी आणलं. त्यानंतर त्याने तिला फ्रेश व्हायला मदत केली. या 2 दिवसात एकदम कोमेजून गेली होती ती. तिला तसं बघून त्याच्या हृदयात कालवाकालव होत होती. किती स्वस्थ आणि मस्त सुंदर अशी ती त्याच्यासोबत आली होती. त्याला आठवलं ते दोघं हनीमूनला गेले होते तेव्हा 3-4 जणांना तिने सहज मार घातला होता. पण आज ती त्याला हतबल दिसत होती. त्याने तिला आणून बेडवर बसवलं आणि तिच्या कपाळावर आपले गरम ओठ टेकवले. त्याने असं करताच तिनेही दोन्ही हाताने त्याच्या डोक्याला मागे पकडून हळूच आपले ओठही त्याच्या कपाळावर टेकवले. पण तिच्या असं करण्याने क्षणात त्याचे कान तापले. अंग गरम होऊ लागलं. त्याने लगेच तिचा चेहरा आपल्या हातात पकडला. त्याला खूप प्रेमाने न्याहाळू लागला. त्याचं या चेहऱ्यावर आणि तिच्या मनावर खूप प्रेम होतं. खूप जोडला गेला होता. हृदयाशी तारा जुळल्या होत्या. त्याने थोडं झुकून तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले. कितीतरी वेळ ते दोघं हरवून गेले होते. तिला आपण आजारी असल्याचं भान नव्हतं, तर तोही ती आजारी असल्याचं पूर्णपणे विसरून गेला होता. तिच्याकडे खेचला जात होता. किस करता करता तो अचानक तिच्यावर झुकला होता. त्यामुळे तिच्या कमरेत कळ जाणवली. तसं तिने लगेच त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकलला. तिच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव बघून त्याला एकदम टेन्शन आलं. बापरे, डॉक्टर म्हणाले ते खरंच होतं की काय? मी तिला हॉस्पिटलमधून घरी आणायला घाई तर नाही ना केली? त्याचं हृदय जोरजोरात धडधड करायला लागलं. आयु आयु काय होतं तुला? त्याने तिला घाबरून विचारलं. मी ठीक आहे, मला खाली झोपवा. त्याच्या मदतीने ती बेडवर आडवी झाली. काय झालं? आपण डॉक्टरकडे जाऊया का? डॉक्टरांना घरी बोलवूया का? तो घाबरत म्हणाला. नको, मी बरी आहे आता, आयुरा म्हणाली. तिला नीट पांघरून देऊन तो बाथरूममध्ये निघून गेला. शिट, आता आपण काय करत होतो? पाण्याखाली उभा राहून तो विचार करत होता. असं कसं आपण विसरून गेलो? तो स्वतःलाच कोसत होता. बाहेर आला तर आता आयुरा झोपली होती. त्याने तिला काळजीने एकदा बघितलं आणि मग बेडरूममधून बाहेर निघून गेला. तो बाहेर आलेला बघताच अवनीने त्याला चहा आणि नाश्ता दिला. हॉस्पिटलमधून घरी येईपर्यंत 11 वाजले होते.
आयुष बाहेर आला तेव्हा 12 वाजले होते. तरी सकाळपासून काहीच खाल्लं नसल्यामुळे त्याला भूक लागली होती. आयुर्वेला त्याने हॉस्पिटलमध्येच खायला दिलं होतं, पण स्वतः त्याने काहीच खाल्लं नव्हतं. आयुर्वेने त्याला किती सांगितलं होतं खा खा म्हणून, पण तो काही ऐकला नव्हता तिचं. अवनी वहिनी, तुला आपलं दुकान चालवता येईल का? आयुषने तिच्याकडे बघत विचारलं. तशी अवनी आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिली. काय करेल अवनी? होईल का तयार? निधीला कन्फर्म कळेल का आदिराज कशासाठी येत असेल त्यांच्या घरी? आयुष आणि देवेश भेटतील का? आणि भेटलेच तर आदिराजला कळेल का ते? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कथेला तुम्ही छान प्रतिसाद देताय, वाचताय, कमेंट करताय, हे बघून मलाही छान वाटतं. अजून तुमच्या मैत्रिणींपर्यंत या कथेला शेअर करा. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.